पुण्याच्या भोरमधील नसरापुरात श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलश आरोहण हा सोहळा संपन्न, तर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही इथे आयोजन, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडच्या अटकेनंतर आता राजुरा तालुक्यातल्या नीलफळी जंगलातनं वाघाचे अवयव हस्तगत। शिलाँगच्या एका माजी सैनिकासोबत राजगोंडचा 2 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती। पुण्याच्या भोरमध्ये कुंभार टेकडी तालीम गणेश मंडळाकडून गणेश जयंतीनिमित्त उंट, घोडे यांच्यासह पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक। ऐतिहासिक छडीपट्टा, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मराठमोळ्या कवायतींचं तरुणांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर। पुण्यातल्या धायरीमधल्या खंडोबा डोंगराच्या कुशीत डोंगर माथ्यावर बाळासाहेब दामोदर पोकळे या शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग। खंडोबा डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या धायरी परिसरातल्या पर्यटकांसाठी ही लागवड उत्सुकतेची आणि कुतूहलाचा विषय। बोरच्या विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन, तर आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी चर्चासत्र। विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा केलं मार्गदर्शन। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या न्हावी गाव आणि पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचे धडे घेण्यासाठी नाशिकला अभ्यास दौरा। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अजंग वडेलच्या व्यंकटेश्वरा सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट देत हे शेतीचं तंत्र जाणून घेतलं, तसंच 1,500 गायींचा गोठा सुद्धा बघितला। जालन्यात मोसंबीची मागणी घटल्यामुळे दरात घसरण, क्विंटल मागे 500 रुपयांचं नुकसान। मोसंबी उत्पादक शेतकरी यामुळे चिंतेत। अकोला जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद, तर बाळापूर शेत शिवार परिसरातनं या बिबट्याला जेरबंद केलं। बिबट्यानं बकऱ्या आणि गायींची शिकार केल्यामुळे नागरिक होते भयभीत। अलिबाग तालुक्यातल्या कोपरमध्ये मोठ्या थाटात गणेश जयंतीचा उत्साह साजरा, तर या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ।